कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. विदुर म्हणती मैत्रेयास, आपण देवता पितर मनुष्यांचे वर्णन केले कमाल आयुष्याचे. सनकादिक ज्ञानी मुनी जे त्रैलोक्याच्या बाहेरचे, ते कल्पापेक्षाही अधिक जगती. ते दीर्घायुष्यी मुनिजन, त्यांच्या आयुष्याचे करावे वर्णन. कारण हे ज्ञानी जन आपुल्या योग सिद्ध दिव्य दृष्टीनं सर्व विश्व पाहती. आपण आहात भगवान, म्हणून कालाची गती आपण उत्तमरित्या जाणून सनकादिक ज्ञानी मुनींच्या आयुष्याचे महिमान सांगावे आम्हास. मैत्रेय म्हणती विदुरास, सत्य त्रेता द्वापार कली या 4 युगाचा काल, त्या प्रत्येकाचा संध्या व संध्यांशाचा काल, हा एकूण होतो देवांच्या 12,000 वर्षांचा काल. याची सविस्तर गणती पाहू आता. क्रमानं या सत्यादी 4 युगांचा कालावधी 4, 3, 2 व 1,000 दिव्य वर्षांचा. प्रत्येक युगात काल जितक्या 1000 वर्षांचा, त्याच्या दुप्पट 100 वर्षे संध्या संध्यांश. संध्याकाल प्रत्येक युगाच्या सुरुवातीस, संध्यांश प्रत्येक युगाच्या अंतास. शेकड्याने मोजतात या कालातील वर्षास. प्रत्येक युगात एकेका विशेष धर्माचे विधान. तप, पावित्र्य, दया, सत्य या 4 चरणांनी धर्म राहतो सत्ययुगातील मनुष्यात. पुढे अधर्म वाढल्याने प्रत्येक युगात एक चरण कमी होतो. त्रैलोक्याच्या बाहेर महरलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत 1000 चतुर्युगाचा एक दिवस असत. तेवढ्याच कालावधीची एक रात्र, ज्या रात्री जगतकर्ता ब्रह्मदेव शयन करते. त्या रात्रीचा झाल्यावर अंत, या लोकाच्या कल्पाची सुरुवात. ब्रह्मदेवाचा दिवस असेपर्यंत असा क्रम चालू असतो. त्या एका कल्पात 14 मनू होतात. ते अधिकार चालवतात 71 चतुर्युगापेक्षा थोडा अधिक काळ. प्रत्येक मन्वंतरात भिन्न भिन्न मनुवंशी राजे, सप्तर्षी व देवगण त्यांच्या गंधर्वासहित होतात उत्पन्न. ऐसी ब्रह्मदेवांची दैनंदिन सृष्टी. या सृष्टीत होते त्रैलोक्य निर्माण, ज्यात आपुल्या कर्मास अनुसरून पशु, पक्षी, मनुष्य, पितर व देवगण होती उत्पन्न. मन्वंतरामध्ये सत्वगुणाच्या आश्रयाने भगवान आपुल्या मनु आदी रूपांनी पुरुषाकार प्रगट होऊनी विश्वाचे पालन करते. ब्रह्मदेव त्यांच्या दिवसा अंती तमोगुणाचा आश्रय घेती. सृष्टी रचनेचे कार्य थांबवती. सर्वांना आपुल्यात करती लीन. प्रलय रात्र होते जेव्हा सूर्यचंद्र रहित, तेव्हा ब्रह्मदेवाच्या शरीरात त्रैलोक्य लीन होतात. शेषमुखातून अग्निरूप भगवंताची शक्ती निघते. त्या अग्नीच्या शक्तीने त्रैलोक्य जाती जळूनी आणि भृगु आदी ऋषिमुनी त्या तापाने व्याकुळ होऊनी महरलोकातून जनलोकात जाती. प्रलयकालाची प्रचंड झंझावात 7ही समुद्रास उचंबळून टाकीत. आपुल्या उसळत्या उत्तुंग लाटेच्या प्रवाहात त्रैलोक्य बुडवती. तेव्हा त्या जलाशयात शेषशायी भगवान योग निद्रेत डोळे मिटून शयन करतात. तेव्हा जनलोक निवासी मुनिगण त्यांची स्तुती करते. ऐशा कालाच्या गतीने 1 सहस्त्र चतुर्युगांच्या रूपाने होणाऱ्या रात्रंदिवसाने ब्रह्मदेवाचे 100 वर्षाचे आयुष्य संपते. ब्रह्मदेवांचे अर्ध्या भागाचे आयुष्यमान, यास परार्ध ऐसे करती संबोधन. पहिला परार्ध गेला संपून, सध्या दुसरा परार्ध आहे चालू. पहिल्या परार्धात सुरुवातीला ब्राह्म नावाचा महाकल्प झाला. त्यातच ब्रह्मदेव निर्माण झाला. यासच पंडित म्हणती शब्द ब्रह्म. या पहिल्या परार्धाच्या अंती जो कल्प त्यास पाद्मकल्प म्हणती, तेव्हा सर्व लोकमय कमलाची झाली उत्पत्ती.
भगवंताच्या नाभी सरोवरातुनी. विदुरा, आता चालू आहे जो कल्प, त्यास म्हणती वाराह कल्प. यात भगवंत धारण करती वराह रूप, जो दुसऱ्या परार्धाच्या सुरुवातीस असे. या दोन परार्धाच्या कालावधीस अव्यक्त अनंत अनादि ईश, ऐसा विश्वात्मा श्रीहरी मानतसे निमेष. ऐसे वर्चस्व चालतसे कालावर श्रीहरीचे. पसरला जो काल परमाणू पासून द्विपरार्धापर्यंत, तरी तो आहे सर्व समर्थ, परंतु त्याची सत्ता नाही चालत श्रीहरीवर. देहाधिकांमध्ये अभिमान ठेवणारे जीव मात्र सारे, त्यांच्यावरी मात्र सत्ता चाले त्या कालाची. प्रकृती, महत्त्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा हे 8 प्रकृतीचे प्रकार व 10 इंद्रिय, मन, पंचमहाभूते ऐसे 16 विकार मिळून हा ब्रह्मांड कोश बनला. हा ब्रह्मांड कोश आतून 50 कोटी योजने विस्तार पावून, याला 4ही बाजूंनी बाहेरून उत्तरोत्तर 10 पट अशी 7 आवरणे असती. त्या सर्व आवरणासहित ब्रह्मांड कोश हा ज्यात परमाणू प्रमाणे पडलेला दिसत, ज्याच्या मध्ये कोट्यावधी ब्रह्मांड राशी आहेत, तोच या प्रधान आदी कारणाचे कारण. त्यासच अक्षर ब्रह्म म्हटले जाते. तेच पुराण पुरुष परमात्मा श्री विष्णू भगवंताचे श्रेष्ठ स्वरूप निश्चित आहे, याचा बोध घ्यावा साधकांनी. पुढे सृष्टीचा विस्तार कैसा झाला, याचा सविस्तर विचार मांडला. तो श्रोत्यांनी सावधतेने पाहिजे ऐकला, ज्ञानाची प्राप्ती होण्या. तृतीय स्कंधे 11ोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरि ओम तत्सत्.